माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं ग। रील स्टार रोहिणी परादेचा पती निलेशनं अशा शब्दात मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे। 5 वर्ष सुखानं संसार केला, संकट काळात आधार मिळाला, मात्र एक दिवस जिच्यामुळं जगणं बहरलं तिलाच नियतीनं हिरावलं। पत्नीच्या जाण्यानं अशीच काहीशी अवस्था निलेश परादेची झाली आहे। आयुष्य रिकामं झालेला निलेश हंबरडा फोडून रडतोय। पण रोहिणीच्या जाण्यानंतर निलेश परादेच्या आयुष्यात कोणतं वादळ आलंय, निलेशला त्याची चिमणी अर्ध्या वाटेत का सोडून गेली, याचंच उत्तर शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। सोलापूरच्या मंगळवेढ्यातील रील स्टार रोहिणीनं आयुष्य संपवलं। रील्समधून मनोरंजन करणाऱ्या हसवणाऱ्या रोहिणीचं अचानक निघून जाणं अनेकांच्या मनाला चटका लावून गेलं। तिचा पती तर पुरता कोसळलाय। निलेश परादेनं पत्नीच्या जाण्यानंतर झालेल्या आघातावरून सोशल मीडियावर पोस्ट लिहिली आहे। या पोस्टमधून निलेशनं रोहिणी त्याच्यासाठी काय होती ते सांगत मनातल्या भावना व्यक्त केल्यात। निलेश परादे सोशल मीडियावरील पोस्टमध्ये म्हणतो, माझी बायको, माझ्या चिमणे मला सोडून जायचं नव्हतं ग। याच 5 वर्षाच्या सोबतीत तिनं मला फक्त साथच दिली नाही तर माझं संपूर्ण आयुष्य उभं केलं। माझ्या प्रत्येक अडचणीत ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली। माझ्यासाठी तिनं किती हाल सोसले, किती कष्ट केले याची गणतीच नाही। जेव्हा मी खचून जायचो तेव्हा ती मला आधार द्यायची, जेव्हा सगळे दूर व्हायचे तेव्हा ती माझा हात घट्ट धरून उभी राहायची। माझ्या आयुष्यातील प्रत्येक वादळातून तिनं मला बाहेर काढलं। आज चांगले दिवस यायला लागले होते, आपल्या स्वप्नांना आकार यायला लागला होता, पण त्याच वेळी तू मला एकटं करून निघून गेलीस। आजही तुझी आठवण आली की मन हंबरडा फोडून रडतं। तुझं हसणं, तुझं बोलणं, तुझी काळजी, तुझं प्रेम सगळंच डोळ्यासमोर उभं राहतं। चिमणे, परत ये ग, तुला खूप काही सांगायचं बाकी आहे। तुझ्याशिवाय हे आयुष्य खूप रिकामं झालंय। तू शरीराने दूर गेलीस, पण माझ्या प्रत्येक श्वासात, प्रत्येक आठवणीत आणि हृदयाच्या प्रत्येक ठोक्यात कायम जिवंत राहशील। मिस यू ग माझ्या चिमणे। निलेश परादे पत्नी रोहिणीच्या जाण्यानंतर हा असा पुरता कोसळलाय, जुन्या आठवणींमध्ये हरवलाय। मोठ्या संघर्षानं ही जोडी इथपर्यंत पोहोचली होती, पण नियतीला वेगळंच मान्य होतं। हातात काही नसताना रोहिणीच्या साथीनं निलेशनं स्वप्न पाहिलं, हातात हात घालून स्वप्न सत्यात उतरण्यासाठी मेहनत केली। हॉटेल ग्रामपंचायतच्या रूपानं स्वप्नही साकार झालं। ढवारा मटण थाळी ही त्यांची स्पेशालिटी होती। रोहिणी स्वतः हॉटेलच्या किचनचं काम पाहायची, इथंच ही जोडी रीलही बनवायची। बघता बघता रोहिणी आणि निलेशच्या रील्स लोकप्रिय झाल्या, हॉटेलचा कारभारही वाढला। पण 26 मे रोजी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्याच हॉटेलच्या किचनमध्ये रोहिणी परादेनं गळफास घेऊन जीवन संपवलं। माहिती मिळताच तातडीनं मंगळवेढ्यातील रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच रोहिणीनं जगाचा निरोप घेतला होता। पत्नीची ही अशी अकाली झालेली एक्झिट आता पतीच्या मनावर मोठा आघात करून गेली आहे। काळजात उठलेलं भावनांचं वादळ शांत होत नाहीये, त्यालाच वाट करून देण्याचा प्रयत्न निलेशनं सोशल मीडियावरील या पोस्टमधून केला असेल। कदाचित रोहिणीनं आयुष्य का संपवलं याची उत्तरं पोलिसांच्या तपासानंतर मिळतील, पण रोहिणीच्या जाण्यानं निलेशच्या मनातलं वादळ कधी शांत होईल ते सांगता येत नाही। कदाचित शेवटच्या श्वासापर्यंत हे वादळ रोहिणीच्या आठवणीत घोंगावत राहील। या व्हिडिओत इथंच थांबूयात। रोहिणी परादेनं आत्महत्या का केली असेल, पोलिसांना खरं कारण शोधण्यात यश येईल का, याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंट करून सांगा। ताज्या घडामोडी आणि अचूक विश्लेषणासाठी मुंबई तकच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। फेसबुक आणि एक्सवरही फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।